राजकारण करणं ही संवेदनाहीन बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नसरापूर इथे झालेल्या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं त्यांनी यावेळी आश्वस्त केलं। सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून कुटुंबाच्या आणि नागरिकांच्या भावना कळवल्या। हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा ठाम इशाराही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिला। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीनं आमचा पाठपुरावा राहील असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे। महिला सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट उपक्रम राबवण्याकरता तसंच राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देताना गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली।